कर्नाटक शासनाने इथं पूल मंजूर केला आणि आजपर्यंत 28 कोटी खर्च करून त्यांनी पूल इथंपर्यंत आणून टेकवला आहे, पण फक्त 80 लाखाच्या खर्चासाठी आपलं प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मतदान यावर्षी करायचं का नाही हे माणसांनी ठरवा लागलं. म्हणजे कारण जे सरकारकडनं जे अपेक्षा आहेत ते अपेक्षा पूर्ण करत नाही आजपर्यंत. सरकारी काम आणि 6 महिने थांब. विविध सरकारी कामासंदर्भात सरकारची जी अनास्था असते, दिरंगाई असते, त्या संदर्भात ही म्हण म्हटली जाते. मात्र महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आणि अगदी सीमेवरचे जर गाव असतील तर त्या ठिकाणी पोहोचता पोहोचता ही म्हण सरकारी काम आणि अनेक वर्ष थांब अशी होऊन जाते. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर गाव आहे आणि त्या ठिकाणी एका पुलाची अशीच अवस्था आहे. समोर दृश्यांमध्ये तुम्ही जो पूल पाहताय तो कर्नाटक सरकारने बांधलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आणून त्यांनी बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आता महाराष्ट्राच्या भागामध्ये पुलाचा जो भाग उतरणार आहे त्यासाठी काही जमीन अधिगृहीत करून महाराष्ट्र सरकारला द्यायची आहे. मात्र गेले 2 वर्ष महाराष्ट्र सरकारने ती जमीन दिलेली नाही आणि त्यामुळे तो पूल जो आहे तो गेले 2 वर्षापासून अशाच अवस्थेमध्ये आहे. आणि त्यामुळे आता जेव्हा कोल्हापूरमध्ये निवडणूक होत आहे, खिद्रापूर गावातील जे ग्रामीण आहेत, जे मतदार आहेत, जे सामान्य नागरिक आहे, त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतोय की आम्ही मतदानाला का जायचं. आपल्यासोबत खिद्रापूर गावाचे काही नागरिक आणि तरुण आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भावना आहे. मला सांगा, या पुलाची जी अवस्था आहे गेल्या 2 वर्षापासून अर्धवट आहे. आता तुमच्या मनामध्ये काय विचार येत आहेत? मतदान होत आहे, मतदानाच्या पूर्वी काय मनामध्ये विचार? मतदान तर प्रत्येक 5 वर्षानंतर आमदारकी असते, खासदारकी असते, पण 2005चा पूर असू दे, 2019चा असू दे, 2020चा पूर असू दे, या गावचं किंवा आसपासच्या 9-10 गावचं इतकं अतोनात नुकसान झालं. हे फक्त पूल नसल्यामुळे, इथून बाहेर पडता न आल्यामुळे इथं अनेक वेळा जीवितहानी झाली आहे. आमचं गोदन बुडालेलं आहे. इथले बाहेर जाण्या येण्याची यंत्रणा पूर्णपणे कोलमडते. पण ती आमची गरज ओळखून कर्नाटक शासनाने इथं पूल मंजूर केला आणि आजपर्यंत 28 कोटी खर्च करून त्यांनी पूल इथंपर्यंत आणून टेकवला आहे, पण फक्त 80 लाखाच्या खर्चासाठी आपलं प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळं आमदार आणि खासदारांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करून ते जर दुर्लक्ष करणार असतील तर हे मतदान कशासाठी करायचं आणि प्रत्येक 5 वर्षानंतर ते येऊन असेच काहीतरी आम्हाला आश्वासनं देऊन जाणार असतील तर हे मतदान का करायचं असा आम्हाला प्रश्न गावकऱ्यांना सगळ्यांना पडला आहे. का अडलेला आहे पूल? म्हणजे 80 लाखाचा जो एक खर्च महाराष्ट्र सरकारला करायचा आहे, नेमका तो खर्च कशासाठी करायचा आहे आणि तिथे महाराष्ट्र सरकार कुठं अपयशी ठरतंय? फक्त आपल्याला जागा आहे ना ॲक्वायर करून द्यायचं आहे पुलासाठी. पुलाचं काम तर संपूर्ण झालेलं आहे कर्नाटक शासनाकडनं. फक्त आपण वारंवार आपल्या इथं आपले उमेदवार आमदार साहेब आहेत, खासदार साहेबांच्याकडे आम्ही कमीत कमी 10-20 वेळा गेलो की ह्या प्रश्नासाठी, परंतु त्यांनी हे सांगतात की प्रांताकडे हे काम आहे, प्रांताकडनं हे हलगर्जीपणा होत आहे कामाची. तर ह्याची सखोल चौकशी करून आणि लवकर काम करावं. आणि अत्यंत महत्त्वाचा पूल हे कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. त्यात आपलं हे खिद्रापूर गाव हे पूरस्थितीचं गाव आहे आणि एकमेव मार्ग आपल्या जाण्यासाठी जुगळाला इथून कर्नाटकमध्ये जाण्यासाठी एक मार्ग आहे. आणि धोक्याचे पातळी पण वारंवार इथं महापुराचे येत आहे. आणि हे जे पूल आहे आपला विजापूर टू कोल्हापूर हे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हे 2 वर्ष झालं हे काम असं रखडलेलं आहे किरकोळ कारणास्तव. आणि आता दाद कोणाकडनं मागायचं ही ग्रामस्थांना कळीना आणि लोकांच्या मध्ये मतदान करण्यासाठी अजिबात उत्कृष्ट नाही आहे. कारण की सगळेजण लोक नाराज आहेत की मतदान करावं तर कशासाठी करावं. लोकांचं आपल्याकडं लक्ष नाही आहे खिद्रापूर गावाकडं आणि अत्यंत महत्त्वाचा पूल असून सुद्धा ह्यांनी इथं दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे आमच्या गावाकडनं. काका, काय भावना आहे सगळ्या पंचक्रोशीतील जे फक्त खिद्रापूर गाव नाही तर आजूबाजूचे जे गावातले लोक आहे, काय भावना आहे? भावना त्यांच्या लोकांची जास्तीत जे सरकार काम थांबलं आहे ते लवकर पूर्ण व्हावं. आणि टाकळीचं फुलाचं काम रगडलं आहे तसंच आणि खिद्रापूरचं रगडलं आहे. आणि या जे दळवणं आहे महापुराचं म्हणा, आम्हाला जायला बरं होतं आहे. कारण एखादी म्हणा महापुराचा धोका बसला तर. काका, मतदानासंदर्भात काय निर्णय घेतला आहे सगळ्यांनी किंवा काही असा विचार सुरू आहे मनात? मतदान यावर्षी करायचं का नाही हे माणसांनी ठरवा लागल्यात. म्हणजे कारण जे सरकारकडनं जे अपेक्षा आहेत ते अपेक्षा पूर्ण करत नाही आजपर्यंत. म्हणून लोकांनी ह्या वेळेला काहीतरी करून मतदान करायचं, म्हणजे मतदान करायचं काम करेल म्हणून हे अपेक्षानं. तर येणारा आमदार इलेक्शनला तोपर्यंत नाही झालं तर त्या आमदार इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार हे आम्ही निषेध केला आहे. तुमच्या काय भावना आहेत?
जो 80 लाखाचा निधी आहे या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं दिलं नाही, त्यामुळे यावेळी मतदान करायचं का नाही आणि यावेळी महाराष्ट्र सरकारचा आपण निषेध करायचा वाटतोय. कारण कर्नाटक सरकार जवळजवळ 28 कोटी रुपये खर्च करतो आणि महाराष्ट्र सरकारला 80 लाख रुपये द्यायला जमत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आम्ही महाराष्ट्रात राहतो, हीच आमची चूक आहे का असं आम्हाला वाटायला लागलं इथं. तर अशा तीव्र भावना ज्या आहेत खिद्रापूर गावातील आणि पंचक्रोशीतील जी गावं आहेत तिथल्या नागरिकांची आहे. त्यामुळे प्रशासनानं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. मतदान आम्ही का करायचा, लोकप्रतिनिधी आम्ही का निवडायचा, असा एक अत्यंत मोलाचा प्रश्न ते विचारतात. माझे कॅमेरामॅन समोर तुम्हाला पूल दाखवतील जिथे काम येऊन थांबलेलं आहे आणि त्याच्या समोरचा हा जो महाराष्ट्रातील भाग आहे, इकडची जी शेती आहे ती शेती अधिग्रहित करायची आहे. 80 लाख रुपयाचा खर्च फक्त महाराष्ट्र सरकारला ती जमीन ती शेती अधिगृहित करण्यासाठी येणार आहे. मात्र 80 लाख रुपयांसाठी 2 वर्षांपासून पुलाचा बांधकाम जो आहे तो थांबलेला आहे. कोल्हापूर सांगलीमध्ये काही वर्षांपूर्वी जो महापूर आला होता आणि त्यामुळे लोकांची जी अतोनात हानी झालेली होती हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा तशाच संकटामध्ये लोकांना ढकलायचा आहे का सरकारला, असा प्रश्न या खिद्रापूर गावामध्ये या अर्धवट पुलाला पाहून आपल्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण होतो. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, खिद्रापूर, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.